फांदीवर तो शेख चिल्ली बसलेला असतो, तीच फांदी कापायचं काम तो करतो आणि आणखी खाली पडतो. तुमच्या माझ्या सारख्याला शीतलताई साठ्याने गाण्यात सांगितलं आपल्याला की संविधानाने काय दिलं तर या देशाचा मालक बनवलं. ज्या संविधानानं तुम्हाला या देशाचा मालक बनवलंय, तुमच्या हक्काधिकार प्रदान केलेत आणि जर अन्याय झाला तर भांडण्यासाठीच एक तरतूद करून ठेवलेली आहे. त्या संविधानाच्या आधारावर आपण लढाई लढवून न्याय मागू शकतो, न्याय मिळवू शकतो. हे आता सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात आपण बघितलंय. त्याच संविधानाच्या विरोधामध्ये माती भटकवली जात आहे. मोठ्या प्रमाणात महिलांना संविधानाच्या विरोधात बोलावलं जाते. ज्या महिलांना मूल आणि मुलीच्या प्रमुख अधिकार नव्हता, जो अधिकार संविधानाने दिला ते संविधान नाकारायला लावलं. मग अशा वेळेला तुमच्या माझ्यासारख्या संविधान जनतेची खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आहे की हा जो एक व्हायरस संविधान विरोधाचा एक धार्मिक द्वेषाचा पसरलेला आहे, त्याच्यावर उपचार करावा लागणार आहे. संविधान विरोधी असलेल्या जनतेसोबत संवाद साधावा लागणार आहे. त्यांना या रोगापासून मुक्त करावं लागणार आहे. आपल्याला रुग्ण मारायचं नाही, रोगी मारायचं नाहीये, त्याला वाचवायचंय. पण त्याच्या डोक्यात असलेलं संविधान विरोधाचं जे जहर आहे, विष आहे, आपल्याला बाहेर करायचंय. त्यासाठी संविधान समजून घ्यावं लागेल. त्याबद्दल आपल्याला समाजात जाऊन आपल्याला प्रबोधन करावं लागेल आणि संविधानाच्या बाजूने जनतेला उभा करावा लागेल. बाबासाहेबांचे वीर सैनिक म्हणून